झी मराठी, चर्चाही होणारच। तारदाळ व खोतवाडी परिसरातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय। गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील काही महिन्यांपासून सामाजिक कार्याचा वसा घेतल्याचं चित्र दिसून येत आहे। निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच संभाव्य उमेदवार व त्यांचे समर्थक सक्रिय झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी आंदोलनं, विविध सामाजिक उपक्रम, मदत कार्य, उत्सवांचं आयोजन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमात काही चेहरे सातत्यानं पुढे येताना दिसतात। मात्र ग्रामस्थांमध्ये अशी चर्चा आहे की हे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आहेत की निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सक्रिय झालेत। अवघ्या 8 महिन्यापासून सामाजिक कार्य करत असल्याचा दावा करणारे काही जण मागील 3 वर्षापासून सत्तेच्या खुर्चीवर असतानाही गावाच्या सार्वजनिक प्रश्नांपासून पूर्णतः गायब होते। या 8 महिन्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता गावकऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांच्या उपक्रमांमागे सामाजिक बांधिलकीपेक्षा आगामी निवडणुकीची तयारी केवळ राजकीय उद्देश ठेवून अधिक असल्याची चर्चा आहे। या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा निष्फळ प्रयत्न होत असल्याची चर्चा जाणकार मतदारातून जोरदार चर्चा रंगली। तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावात सोशल मीडियावर हालचाली वाढल्या। विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ, अभिनंदन पोस्ट टाकून सामाजिक कार्यकर्त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून काहींनी तर स्वतंत्र प्रचार यंत्रणाच उभी केली। याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींच्या मते कोणतीही सामाजिक कार्य हे स्वागतार्ह असलं तरी ते निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता सातत्यानं सुरू राहावं। तर अनेक ग्रामस्थांचा सवाल असा आहे की जे कार्यकर्ते 5 वर्ष गायब होते ते अचानक 8 महिन्यातच इतके सक्रिय कसे झाले। एकूणच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारदाळ व खोतवाडी परिसरात सामाजिक कार्याच्या आडून राजकीय तयारी सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे लोकांच्यातून उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। झी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट।